ऐतिहासिक किल्ले प्रतापगडाच्या विकासासाठी प्रशासन सज्ज। संवर्धन कामाची पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून पाहणी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाशी घेतली झाडाझडती। प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक। अंतर्गत कलहावर बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांनीही घेतली होती पवारांची भेट। पक्षातील सध्याच्या घडामोडींबाबत बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। महिला सुरक्षेवर राजकारण नाही, कठोर कृती हवी, महायुतीची झिरो टॉलरन्स भूमिका। महिला आणि बालक सुरक्षित ठेवण्याचा फडणवीसांचा निर्धार। चित्रा वाघ यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं। 30 मे रोजी अंतरवालीमध्ये 3 कोटी मराठे येणार। 30 मे पासून आमरण उपोषण सुरू करणार, जरांगेंचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला यवतमाळमध्ये प्रतिसाद। आमदार राजू तोडसाम यांच्याकडून विद्युत वाहन वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन। काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य। होय, मी झुरळ आहे, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या टिप्पणीनंतर दमानी यांची प्रतिक्रिया। राजकारणी हवे तसे वागतायत, दमानी यांची संतप्त प्रतिक्रिया। भारतीय युवकांची तुलना झुरळांशी करणं अजिबात स्वीकारार्ह नाही, आमदार रोहित पवारांची सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। वर्ध्याच्या भिडी परिसरातील नागरिकांचा आमदार राजेश बकाने यांना निवेदन। प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची निवेदनात विनंती। सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष मानत नाही, प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षही मानत नाही, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव संजय प्रजापतींचं वक्तव्य। पार्थ पवारांच्या डोक्यात हवा गेली असून ते स्वतःला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा समजतात, दमानी यांची पार्थ पवारांवर सडकून टीका। 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर देशावर आर्थिक संकट, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींचं मानधन 1 वर्षासाठी गोठवा। माजी आमदार सुबोध सावजी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे करणार मागणी। सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात, मराठा आरक्षणाचा मुद्दा अजिबात सोडायचा नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाचा इतका द्वेष कशासाठी, जरांगे यांचा सवाल। मराठ्यांची फसवणूक करू नका, पक्षाच्या बाजूने राहाल तर तुमच्या पोरांचं वाटोळं होईल, मनोज जरांगेंचं विधान। मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू, आता परत आंदोलनाची तयारी। मराठ्यांनी मैदानात पाय ठेवला की तो मागे हटत नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाची हाक। सर्वपक्षीय मराठ्यांनी साथ द्यावी, मनोज जरांगेंची मागणी। मुख्यमंत्री सर्वेसर्वा असतात असं फडणवीस म्हणाले होते, मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांची मन जिंका, मनोज जरांगेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती। सातारा संस्थांचा GR का काढला नाही, प्रमाणपत्राचं वाटप का रोखलं, जरांगेंचा सवाल। रत्नागिरीत दुसऱ्या दिवशीही CNG गॅसचा तुटवडा, CNG स्टेशन बाहेर रांगा। ऐन हंगामात CNGच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालक त्रस्त। मोदींच्या खर्च कपातीचा बीडमध्ये पडसाद, 5 बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचे आदेश जारी। देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ, ॲप आधारित डिलिव्हरी सेवा आणि कॅब सेवांनाही दरवाढीचा फटका। इंधन दराविरोधात गिग आणि प्लॅटफॉर्म सेवा कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा। बुलढाण्यात महाराजस्व अभियान शिबिराचं आयोजन, शिबिरात शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची माहिती। वाशिममध्ये घरकुल योजनेतील दुसरा तिसरा हप्ता रखडला, अपूर्ण घरांमुळे लाभार्थी चिंतेत। मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू, टोल वसुलीला कोकणवासियांचा विरोध। महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना टोल वसुली कशी, कोकणवासियांचा संताप। नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरण, म्हाडा प्रकरणातील संशयित अधिकारी तुरुंगात, तरीही अधिकाऱ्याच्या निलंबनास टाळाटाळ। 10 दिवस उलटूनही निलंबन न केल्यानं प्रशासकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह। मॉन्सून 26 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार, भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला अंदाज। पुण्याच्या खासगी रुग्णालयातील बॉम्ब सदृश्य वस्तू प्रकरण, आरोपी शिवाजी राठोडला आज पुणे कोर्टात हजर करणार। पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती, जिल्हा वार्षिक योजनेसाठी 1472 कोटींची तरतूद, गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ। नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा झपाट्यानं वाढ, उष्णतेमुळे जनजीवनावर परिणाम, दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी। महागाई रोखण्यासाठी तातडीने ठोस पावलं टाका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव अजित नवलेंची मागणी।
कोल्हापूरच्या तापमानात वाढ, तापमान 37 अंशांच्या वर, उन्हाचा पारा वाढत असल्यानं नागरिक हैराण. नागपूरसह विदर्भात सूर्याचा कहर, नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जिल्हा प्रशासनाकडून आवाहन. बारामतीत युगेंद्र पवारांच्या संकल्पनेतून भूमी उत्सव 2026चं आयोजन. उपक्रमातून शेतकरी, महिला आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न. भर उन्हात जीव धोक्यात घालून टपावरून प्रवास, यवतमाळमध्ये इंधन टंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय. जळगावच्या प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी उपाययोजना. वाढत्या तापमानामुळे मंदिर परिसरात स्प्रिंकलर आणि व्हाईट फ्लोर पेंट. वाढत्या वृक्षतोड प्रकरणांवरून पर्यावरणप्रेमी आक्रमक. नवी मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाविरोधात उपोषणाचा इशारा. बारामतीत नगरसेविका संपदा चौधरी यांच्या पुढाकारातून परिसर स्वच्छतेवर भर. रुई गावात स्वच्छतेचा जागर, 10वा शनिवारही उत्साहात. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लावलेल्या एक्झॉस्ट फॅनवर महानगरपालिका कारवाई करणार. भिवंडी पालिकेचे विशेष पथक नियुक्त. नीट पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन उघड. प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी मूळचे बीडचे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी. तर नीट पेपरफुटीचं प्रकरण, अज्ञानी लोकांना मतदान करू नका, विचार करून मतदान करा, गायक विशाल ददलानींचं आवाहन. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं मात्र दुर्लक्ष. सोमवारपासून रामकुंडच्या उत्तर तीरावरून भाविकांना प्रवेश बंद. पुरोहित संघ आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत निर्णय. सलग तिसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण. नीट पेपरफुटी विरोधात सोलापुरात आंदोलन. युवा महासंघाच्या वतीनं आंदोलन. अमरावतीत घरगणनेचा शुभारंभ. आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानाला घरगणना क्रमांक प्रदान करून घरगणना कार्यास सुरुवात. सांगलीत 78,000 झाडे लावून हरित चळवळ. आमदार सुहास बाबर यांचा संकल्प. एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून उपक्रम. बुलढाण्याच्या लोणारमधील दैत्यसुदन मंदिरात किरणोत्सव. गेल्या काही वर्षात या उत्सवाची प्रसिद्धी वाढल्यानं भाविक, पर्यटक आणि इतिहास प्रेमींची गर्दी. 1.5 लाखांपेक्षा जास्त शिक्षकांना प्रवास भत्ता मिळावा. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंची शिक्षक संचालकांकडे मागणी. नंदुरबार जिल्ह्यात जातीय जनगणनेला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात. प्रत्येक प्रगणकाकडून सुमारे 800 नागरिकांची माहिती संकलित होणार. यवतमाळात उष्णतेची लाट. तापमान 43 अंशांच्या उंबरठ्यावर. रस्त्यांवर दुपारच्या वेळेत शुकशुकाट. आरटीईच्या मोफत ऑनलाईन प्रवेशात भ्रष्टाचाराचं रॅकेट. प्रवेशासाठी मोजावे लागतात 50,000 ते 2.5 लाख रुपये. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 मराठवाड्याला लागू करण्याची मागणी. प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन जारी. अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पांदण रस्त्यांची पाहणी. मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेला अमरावती जिल्ह्यापासून प्रारंभ. मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार. प्रकल्पासाठी आवश्यक असणारी CRZला केंद्राकडून मंजुरी. कोल्हापुरात राधानगरी धरणात 35.40% पाणीसाठा तर दूधगंगा धरणात 13.60% पाणीसाठा. जून अखेरपर्यंत पाणी पुरेल असा अंदाज. वर्ध्यात उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखिले सायकलनं कार्यालयात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याबाबतचा निर्णय मे अखेरीस घेतला जाणार. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका अंतिम निर्णय घेणार. कोल्हापुरात PM सूर्यघर योजना संपूर्ण प्रभावीपणाने राबवणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं प्रतिपादन. कोल्हापूर विमानतळ परिसरात कचरा व्यवस्थापन, सामूहिक जबाबदारी, घनकचरा विल्हेवाट याबाबत 1 दिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची माहिती. मनपा पदाधिकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 1 दिवस बस मेट्रो प्रवास करण्याच्या सूचना. पंतप्रधानांच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद. तर बुलढाण्यात नागेशवाडी गावांमध्ये अतिसाराची लागण. 100 रुग्णांना जानेफळ प्राथमिक रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. राज्याच्या रेती आणि वाळू धोरणात मोठा बदल. एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू घरकुलांसाठी देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. मांडवा गेटवे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद. पावसाळी कालावधीसाठी जलवाहतूक सेवा बंद करण्यात येणार. 31 ऑगस्ट पर्यंत ही वाहतूक बंद राहणार.
नंदुरबारमध्ये शनी जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी. 3 राज्यातील हजारो भाविक शनिदेवांच्या दर्शनासाठी दाखल. कोल्हापुरात ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे प्रस्ताव सादर करावेत. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांचे आदेश. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. भत्ता वेळेत मिळत नसल्यानं विद्यार्थी संतप्त. अमरावतीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा नियंत्रणासाठी सीसीटीव्ही बसवले. अनेक वाहनं निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असल्याचं निदर्शनास. अकोल्यात इमारतींचा विषय ऐरणीवर. पावसाळ्याच्या तोंडावर अकोलेकरांची चिंता वाढली. 100वर जीर्ण इमारतींमुळे दुर्घटनेची भीती. कोल्हापुरात 13 गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आणा. आमदार राजेश क्षीरसागर यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरात निदा खान लपलेली घर पाडल्याविरोधात याचिका. औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. मूळ घर मालक हनीफ खान, युसुफ खानची याचिका. छत्रपती संभाजीनगरात नगरसेवक मतीन पटेलच्या याचिकांवर 18 मे रोजी सुनावणी. मनपाच्या नोटिशीला 2 स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान. नाशिकच्या नांदगावात नस्तनपूर इथे शनीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. शनेश्वर ट्रस्टच्या वतीनं भाविकांची चोख व्यवस्था. तर शनी जयंतीनिमित्त शनी शिंगणापूर इथे भाविकांची अलोट गर्दी. शनी जयंती, शनिवार आणि शनिश्चर अमावस्या एकत्र आल्यानं शुभयोगांचा हा दुर्मिळ संयोग. बुलढाण्यातील खामगावात पुरातन शनी मंदिरात शनिदेव जयंतीनिमित्त नवग्रह शांती होम. यानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मांदी आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन. सीबीआय ऍक्शन मोडवर. शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा तपास होणार. अमरावतीत बाल सुसंस्कार शिबिराअंतर्गत भव्य संस्कार फेरी उत्साहात पार. मिरवणुकीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, सेवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नंदुरबार तालुक्यात 23 ग्रामपंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते टँकरचं वितरण. नंदुरबारमध्ये नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण केंद्र सुरू. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची माहिती. राज्यातील दिव्यांग नागरिकांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचा महत्त्वाचा निर्णय. प्रशासनाच्या आदेशाचं उल्लंघन करून जनगणनेच्या कामावर गैरहजर राहणाऱ्या 17 जणांवर कारवाई. शासकीय वर्तुळात मोठी खळबळ. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर शहरात 2 महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित. नागरिक त्रस्त. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक. छत्रपती संभाजीनगरात उष्माघाताने एकाचा मृत्यू. ज्ञानेश्वर देविदास मृत व्यक्तीचं नाव. ओला, उबर, रॅपिडो ॲपल प्ले स्टोअरवरून हटवा. महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांचे गुगल प्ले स्टोअरला आदेश. नागपुरात MIDC कौशल्य विकास केंद्रात करार. हजारो विद्यार्थ्यांना फायदा घेऊन पदवीसोबत प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण मिळणार. मनमाडमध्ये कांद्याच्या दरात घसरण. शेतकरी हवालदिल. सरकार 12 रुपये 35 पैसे प्रति किलोनं कांदा खरेदी करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिक येवल्यात वादळी वाऱ्यामुळे केळी बागा उद्ध्वस्त. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. कुडाळमध्ये पावसाळी हंगामासाठी शिवा आपात सेना सज्ज. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एका फोनवर धावून जाणार. छत्रपती संभाजीनगरात खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते आणि कर्ज देण्याचे निर्देश. धुळ्यात शासनाकडून रासायनिक खतांच्या किमतीत 15 ते 20% वाढ. वाढलेल्या किमती कमी करण्यात याव्यात. शेतकऱ्यांकडून मागणी. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण. अमरावतीत कमी भावात कापूस विक्रीनंतर सरकारकडून कापसाला दरवाढ. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. भारतात पहिल्यांदा सापडले जिहादी ड्रग. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पोस्टद्वारे माहिती. भारतात पहिल्यांदाच 182 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा. ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर वर्षानुवर्षे ठेवला जाणारा पारंपरिक पांढरा टॉवेल विजय यांनी हटवला. निर्णयाचं सोशल मीडियावर जोरदार चर्चा. भारतीय रुपया ऐतिहासिक निच्चांक पातळीवर. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 96 रुपये. चालू वर्षात रुपयाची घसरण 6% जास्त. डच कलाकारांनी गायले मोदींच्या सन्मानार्थ राग दुर्गा. कलाकारांनी राग दुर्गावर आधारित साधो राम अनुपम वाणी केली सादर. नेदरलँड्समधील हेग इथे पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केलं. यावेळी उपस्थितांकडून भारत माता की जयच्या जोरदार घोषणा. दहशतवादी अबू बिलाल अल मिनुकी नायजेरियात ठार.
अमेरिकन सैन्याकडून एका विशेष मोहिमेदरम्यान कंठस्नान. चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाची अविश्वासाची कृती, भेटवस्तू थेट कचरा पेटीत फेकल्याचा दावा. व्हाईट हाऊसच्या एका पत्रकारानं केला दावा. ओमान किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर ड्रोन हल्ला, UAE कडून तीव्र निषेध, दहशतवादी हल्ल्याचा आरोप. नवी मुंबईतील APMC मसाला मार्केटमधील शॉप नंबर 12ला आग, आगीत दुकानातील साहित्य जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट. यवतमाळच्या तनिष वायफाय एअरटेल कार्यालयाला भीषण आग, आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं दुकानातील साहित्य जळून खाक. सांगलीच्या बोरगावात बिबट्याचा थरार, 5 शेळ्यांचा जागीच पाडला फडशा. उरुण बोरगाव परिसरात भीतीचा सावट. पोलिसांच्या पुढाकारानं गडचिरोलीच्या कोटगुलमध्ये आरोग्य शिबिर, 110 नागरिकांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी. पुण्याच्या नागापुरात वीज पंपाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, सलग घटनांमुळे वीज वितरण कंपनी विरोधात नागरिकांमध्ये संताप. शिरूरच्या जांबूतमध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 7 वर्षीय मादी बिबट जेरबंद, बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी. बीडमध्ये अहिलानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा सापळा, कार आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या विळख्यातून महिलेची सुटका, खोकुर्डे पडळवाडीच्या महिलेला केलं जटामुक्त केल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावर आनंद. यवतमाळमध्ये विद्युत तार तुटून ज्वारी पिकाला आग, शेतकऱ्यांचं 1.5 लाखांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.